गरिबांचा धंदा उद्ध्वस्त, श्रीमंतांच्या अतिक्रमणावर मौन, नगर परिषद कोणाच्या बाजूने? जळगाव, दिनांक 23 एप्रिल 2025. प्रतिनिधी सौ सरला राजेंद्र ससाणे। जळगाव शहरातील अतिक्रमण विरोधी मोहिमेने पुन्हा एकदा गोरगरिबांचे डोळे पाणावले आहेत। अवैध अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली नगर परिषदेने एका पवित्र सेवा कार्यात अडथळा आणत सामाजिक भावनेने उभ्या राहिलेल्या पाणपोईचा विध्वंस केला। शहरातील दुर्गा चौक परिसरात 17 वर्षांपासून अविरत सेवा करणाऱ्या पाणपोईवर जेसीबी फिरवण्यात आली, तर श्रीमंतांचे अतिक्रमण मात्र तसंच अबाधित राहिलं। न्याय कोणासाठी? प्रशासन गरिबांच्या विरोधात का? नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सुरू झालेल्या मोहिमेमुळे अनेक गरीब व्यावसायिकांचे संसार उद्ध्वस्त झाले। स्थानिकांनी वेळेत सूचना मिळाल्याने काहींनी आपापले साहित्य काढून घेतले, मात्र शमीम देशमुख यांच्या पाणपोईवर कोणतीही नोटीस न देता थेट कारवाई करण्यात आली। हे केवळ अन्यायकारकच नाही, तर सार्वजनिक सेवेला ठोकर देणारे पाऊल आहे। शमीम देशमुख हे गेली 17 वर्षे उन्हाळ्यात मोफत पाण्याची सोय करून हजारोंना दिलासा देत होते। या जनहिताच्या कार्यावर नगर परिषदेने बड्या राजकीय लोकांच्या अतिक्रमणांकडे डोळेझाक करत कारवाई केली आहे, हे समजण्यास वेळ लागत नाही। राजकीय अतिक्रमणावर मौन, गरिबांवर कोप। शहरातील प्रमुख वस्ती भागांमध्ये काही प्रभावशाली नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर शासकीय जागांवर अतिक्रमण केले आहे, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही। प्रशासनाचे डोळे बंद असून फक्त गरिबांवरच आपला जोर चालवत आहे। ज्या ठिकाणी सार्वजनिक हित लक्षात घेऊन सेवा कार्य सुरू होते, तिथेच प्रशासन बुलडोझर फिरवते, ही खरी शोकांतिका आहे। कारभारावर प्रश्नचिन्ह। या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। नगर परिषद गरिबांना लक्ष करते आणि श्रीमंतांची पाठराखण करते असा आरोप उघडपणे होऊ लागला आहे। जळगाव शहरात ख्या अर्थाने न्याय, पारदर्शकता आणि संवेदनशील कारभाराची कमतरता दिसून येते। निष्कर्ष: बुलडोझरचा वापर अंधपणे नको। शहराचा विकास महत्त्वाचा असला तरी तो सामाजिक संवेदनशीलता आणि न्यायपूर्णतेच्या आधारावरच व्हायला हवा। अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे जर निष्पाप गरिबांच्या जगण्यावर घाला येत असेल, तर ती मोहीम नव्हे, ती अन्यायाची नांदी ठरते। नगर परिषदेला हे लक्षात घेऊन प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि पारदर्शक पद्धतीने घ्यावा लागेल। जळगाव उन्नती न्यूज चॅनल करिता सौ सरला राजेंद्र ससाणे। ही बातमी लोकभावना प्रतिबिंबित करत असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच अपेक्षा। तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट।